मित्रांनो, आज आपण मौर्य साम्राज्य ज्या ठिकाणी अधपतन झाल्याच्या नंतर सातवाहन जिथं उभारले, राज्य उभारलं अशा ठिकाणी आलेलो आहोत. तर मित्रांनो, हे ठिकाण आहे हैदराबाद. अगोदर मित्रांनो गोलकोंडा नावानं ओळखलं गेलेलं हे शहर आता हैदराबाद या नावानं ओळखलं जातं. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर जे की त्यांचे सामंत होते, सरदार होते, असे सातवाहन यांनी स्वतःला पूर्णपणे राजा घोषित केलं. त्यांचं मुख्य केंद्र सातवाहन म्हणजेच पैठण प्रतिष्ठान अशा नावानं होतं. त्याच्यानंतर पुणेमध्ये जुन्नर या ठिकाणी पण त्यांचं महत्त्वाचं कार्य राहिलेलं आहे. त्याच्यानंतर हैदराबादमधील गोलकोंडा या ठिकाणी पण त्यांची सत्ता केंद्र होते. तर अशा पद्धतीने मित्रांनो सुमारे 400-450 वर्ष सातवाहनांनी राज्य केल्याच्या नंतर त्यांच्यानंतर कुतुबशाही आली. कुतुबशाहीच्या नंतर मग मोगल आणि मोगलांचेच काही सरदारांनी बंड पुकारल्याच्या नंतर या शहरामध्ये आसफजाही शासन म्हणजेच निजाम, जे की हैदराबादचे निजाम म्हणून ओळखले गेले. मित्रांनो, निजामांनी खऱ्या अर्थानं या शहराचा भरभराट विकास केला. जे काही हिऱ्यांची बाजारपेठ जगामध्ये त्यावेळेस महत्त्वाची होती, ती बाजारपेठ आपल्याला या शहरामध्ये वसलेली आढळते. कोहिनूर सारखा मोठा हिरा पण याच शहरामध्ये तरासला गेलेला आहे. इथं आल्याच्या नंतर आम्हाला माझा मित्र आदिनाथ मुंडे ज्याच्याकडे मी आज आलेलो होतो तो मिळाला. मित्रांनो, भावानं आपल्याला पहिल्यांदा तर पिकअप केलं. खूप भारी वाटलं या ठिकाणी. त्याच्यासोबत मग आपण त्यांच्या रूमवर गेलो. रूमवरून संपूर्ण फ्लॅट एकदम मस्त वाटत होता. सूर्य नेमकाच उघडलेला होता. 8-8:30 वाजलेले होते आणि सकाळचा नाश्त्याचा टाइम आमचा झालेला होता. आदिनाथ मुंडे जो की उठून कधी पाणी हाताने घेणार नाही, तो आज आपल्यासाठी नाश्ता बनवत होता. एकदम कुतूहल होतं की कशा पद्धतीचा आपल्यासाठी नाश्ता बनल. परंतु भयानं आपल्यासाठी जो नाश्ता बनवला तो एकदम फर्स्ट क्लास होता, जो की मला खूप जास्त आवडला. 6 अंडे भयानं उकडू घातले होते. त्याच्यानंतर मग जे भात आहे त्याचा जो दर्प होता, वास होता, सुगंध होता, तो खूप जबरदस्त होता. तेवढा अर्ध कढई भात मग मी आणि माझ्या मित्रानं संपवलेलं आहे, जे की अगोदर अशक्यप्राय वाटत होतं की एवढा भात आपण खाऊ की नाही. त्याच्यानंतर मग आपण निघलोत आपल्या पर्यटनाला. आपल्याला हैदराबाद शहर जे आहे त्याच्यातील गोलकोंडा हे एक मुख्य ठिकाण आहे, जे की आमच्या रूमपासून 25 किलोमीटर होतं. आज राजधानी असणाऱ्या हैदराबाद या ठिकाणी खूप सुंदर असं वास्तव म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं मित्रांनो एन्व्हायरमेंट तयार झालेलं होतं. गेस करा, जर म्हणजे विचार करा फक्त की हे जर एक स्पेशल राष्ट्र राहिलं असतं, सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी फौजा पाठवून आणि आपल्या स्थानिक क्रांतिकारकांनी जसे की मराठवाडा, बीड या ठिकाणच्या क्रांतिकारकांनी जर लढा दिला नसता तर एक वेगळं स्पेशल स्टेट असतं, एक वेगळा देश असता. त्या ठिकाणी आज मी फॉरेनला आल्यासारखं मला वाटलं असतं. परंतु आपल्या क्रांतिकारकांचे उपकार आहेत, आज यांनी आपल्याला या ठिकाणी वाचवलं. आणि मग जे निजाम आहेत त्या ठिकाणी आपला आता भारतीय ध्वज त्यांच्या राजधानीमध्ये फडकताना दिसतंय. एक महत्त्वाचं स्टेट आहे आपल्या आज जे काही आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, असे जे राज्य आहेत ते आज आपल्यासोबत आहेत. आणि हे खूप सुंदर आहे आपलं राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी. आणि भारतीय जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये परकीय आक्रमणांचा हस्तक्षेप नसायला पाहिजे, याच्यासाठी ही खूप महत्त्वाची बाब होती. मित्रांनो, आज शहरामध्ये चीफ मिनिस्टर होते. विविध कार्यक्रम असल्यामुळं या ठिकाणी आज गर्दीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं. पहिल्यांदा तर मित्रांनो पुलावरून रस्त्यावरून फिरत असताना आपल्याला जाणवलं की राजधानी एकदम जबरदस्त आहे. राजधानीमध्ये आपल्याला जे शहरीकरण झालेलं आढळतंय हे सगळं कॉन्क्रीटचं जंगल जसं की प्रत्येक शहरामध्ये आहे ते इथंही आपल्याला उभारलेलं पाहायला मिळालं. या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर सुंदर वास्तू ज्या की प्रत्येक शहरामध्ये असतात या वास्तूही पाहायला मिळाल्या. तर मी खूप खुश होतो की आपल्याला अशा पद्धतीचं काहीतरी पाहायला मिळत आहे. मित्रांनो, विधानसभा इथली जी होती ती एकदम सुंदर होती. ही आकर्षक वास्तू पाहिल्याच्या नंतर मी तर आमच्या भायाला म्हटलं, माझ्या डोळ्याचं पार नाही फिटले. भावा, जे आपण खर्च केला होता इथे येण्यासाठीचा तो आज आपला वसूल झालेला आहे. इतकं सुंदर पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला ही इमारत पाहायला मिळाली होती. मित्रांनो, आता आपण गोलकोंडा किल्ला पाहण्यासाठी चाललेलो आहोत. वाटामध्ये या ठिकाणी आल्याच्या नंतर थोडीशी गर्दी कमी झाल्यासारखं वाटत होतं. परंतु हे शहर आहे आणि शहरामध्ये कधीच गर्दी कमी जास्त नसते. तर या ठिकाणी फक्त ट्रॅफिक असते. मग आपण अडकलोत एका ट्रॅफिक ठिकाणी. इथं वाहन चालवणं म्हणजे खरी जिम्मेदारी होती. जाणारे मेट्रो सांगत होती की शहराचा विकास हा मेट्रो सिटी आहे, राजधानी आहे, त्याच्यामुळं भरभराटीनं झालेला आहे.
या ठिकाणी आपल्याला पायाभूत सुविधा जसं की पाणी, रस्ते, मेट्रो, रेल्वे, एस-टीज, बसेस अशा गोष्टी ज्या आहेत आपल्याला भरभरून पाहायला मिळतात. स्पेशली महिला सुरक्षित आहेत. आपल्याला संपूर्ण रोडला महिला दिसत होत्या, जसं की एकदम क्रिकेटसाठी, गोल्फसाठी किंवा मग सांघिक खेळ असतील तर अशा पद्धतीच्या खेळांमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट म्हणजे मित्रांनो खूप वाखाण्यासारखी होती. लाकडी पूल पाहिल्याच्या नंतर आपण थोडंसं पुढं आलो, एका ठिकाणी आपल्याला आपला राष्ट्रीय ध्वजही पाहायला मिळाला. एकदम वनराईसारख्या ठिकाणी आता आपण हळूहळू पोहोचत चाललो होतो. एक आणखी पूल आपल्याला क्रॉस करायचा होता, जो की क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळणार होतं, तो म्हणजे आपलं एक सुंदर पद्धतीचं मिनार. या ठिकाणी मित्रांनो काय आहे हे मला त्या ठिकाणी गडबडीमध्ये समजलेलं नाही, परंतु जी वस्तू होती ती वस्तू खूप छान होती. तिथं आपल्याला एक ब्रिज पाहायला मिळाला, जे की 2 साईडनं होता. पुढे एक पूल, जो की खूप वेगळ्या पद्धतीचा पूल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होता. मग अशाच पद्धतीनं आपण आपल्या डेस्टिनेशनकडं कूच करत होतो. वाटात जात असताना आज आपल्याला इंडिपेंडन्स डेचं जे काही गोष्टी आहेत त्या सगळीकडे दिसत होत्या. सगळीकडं रांगोळ्या वगैरे काढलेल्या, आपला राष्ट्रीय ध्वज दिमाखामध्ये फडकताना दिसत होता, जो की आपली राष्ट्रीय भावना खूप जास्त प्रज्वलित करत होता. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला महात्मा गांधीजी या ठिकाणी एक सुंदर पद्धतीच्या प्रतिकृतीमध्ये पाहायला मिळाले. पुन्हा आपल्याला ऑपरेशन सिंदूरचा एक बोर्ड पाहायला मिळाला आणि आता आपण जवळजवळ आपल्या किल्ल्याच्या पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी मात्र आपल्याला खूप घाण पद्धतीचं आहे पाणी आलेलं संपूर्ण. हे बहुतेक संपूर्ण ठिकाणचं जे शहरातील पाणी आहे ते असेल. अशाच पद्धतीने मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या शेजारी पोहोचलेलो आहोत. जात असताना छोटासा रस्ता आहे, परंतु खूप सुंदर वाटतो. निसर्गरम्य वातावरण आहे. त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण एक झाडाचंच कंपाऊंड पाहायला मिळतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्या मनास लुभावण्या आहेत. या ठिकाणी आज आपण ज्या पद्धतीनं पोहोचलो आहोत आणि ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं होतं, गेली 2 दिवस मला संध्याकाळी झोप आलेली नव्हती. इतकं सुंदर पद्धतीचं प्लेस हे आपल्याला पाहण्यासाठी आता भेटणार आहे.